पाऊस, धरण साठा आणि राज्याचं गणित जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये 9% अधिकचा पाऊस झालाय। जुलै महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये 136% पाऊस झालाय। राज्यातल्या एकूण 3029 धरणांमध्ये सध्या 68.91% उपयुक्त पाणी साठा आहे। गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 71.37% होता। कोकण विभागातल्या धरणांमध्ये सर्वाधिक 85.18% उपयुक्त पाणी साठा आहे। विजय चिडे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। विजय, आपण आता पाहतोय की आता जो धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे आणि मागच्या वर्षी याच वेळी जो पाणीसाठा उपलब्ध होता त्यामध्ये मोठी तफावत असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातील धरणांमध्ये अधिकचा पाणीसाठा जर असेल तरच राज्याला दिलासा मिळू शकतो। या संदर्भात नेमकी अपडेट काय आहे? नक्की शिवम, जर बघितलं तर यावर्षी राज्यावरती अल्निनोचं संकट जे आहे ते कोसळत असलं पाहायला मिळत होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर जून महिन्यामध्ये जे आहे ते सर्वत्र राज्यभरामध्ये पावसाने मोठा खंड दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र जुलै महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण आकडेवारी जी आहे ती देखील बदलल्याची पाहायला मिळाली। विदर्भ आणि मराठवाडा जर वगळता इतर संपूर्ण विदर्भामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साठा जो आहे तो झपाट्याने वाढण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या राज्यातील 3029 धरण साठ्यामधील पाणी साठा जर बघितलं तर 69% 67% जेव्हा असलं तर आपल्याला पाहायला मिळतं। त्याच पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर केवळ मराठवाडा आणि विदर्भ या दोन विदर्भामध्ये विभागामध्येच पाणी साठा जो आहे तो कमी आहे। पुणे असेल, मुंबई असेल या भागांमध्ये जर बघितलं तर पाणी साठा जो आहे तो यावर्षी तब्बल 9% वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मराठवाडा आणि विदर्भ या दोन्हीमध्ये पाण्याची टक्केवारी जी आहे ती देखील कमी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। सध्या जर बघितलं तर कोकण विभागामध्ये सर्वाधिक पाणीसाठा जो आहे तो शिल्लक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। विजय, कोकण आणि पुणे विभागामध्ये सध्या मुबलक पाणीसाठा जरी असला तर मराठवाडा आणि विदर्भाला अजून किती पावसाची आवश्यकता आहे? नक्कीच शुभम, जर बघितलं तर मराठवाड्याला सर्वाधिक पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरण जे आहे ते नाशिकच्या पाण्यावरती यावर्षी 90% वरती पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र या भागांमध्ये जे आहे ते एकही जोरदार जो आहे तो पाऊस झाला नसल्याचा पाहायला मिळाला आणि त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा हा संपूर्ण कोरडा ठाक असल्याचा पाहायला मिळतो। या ठिकाणचे लघु प्रकल्प असतील किंवा मध्यम प्रकल्प असेल हे देखील कोरडे ठाक आहे। त्यामुळे आता या भागांमध्ये केवळ 44%च पाणी साठा जो आहे तो शिल्लक असल्याचा पाहायला मिळतोय। मात्र यामध्ये जर बघितलं तर इतर विभागातूनच पाणी साठा जो आहे तो देखील धरणांमध्ये होत असल्याचा पाहायला मिळतो। मात्र प्रत्यक्षरित्या जर बघितलं तर पाऊस न पडल्याचा परिणाम जो आहे तो यावरती झालेला आहे। त्यामुळे अनेक भागांमध्ये जर बघितलं तर आता सध्याही भर पावसाळ्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याचा पाहायला मिळतो। मराठवाड्यामध्ये सध्या 200हून अधिक टँकरने जे आहे ते पाणी पुरवठा केला जात आहे। यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 जिल्ह्यांचा नंबर असल्याचा पाहायला मिळतो। तर विदर्भामध्ये देखील पावसाने यावेळेस कमतरता जी आहे ती भासलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर बघितलं तर आता सध्या केवळ 44%च पाणी साठा जो आहे तो मराठवाड्यामध्ये आहे आणि विदर्भामध्ये देखील पाणी साठा जो आहे तो कमी असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी विजय, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी